श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मंदमती, केवी वर्णो चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादी करून मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणे श्रोतांची अचित्ता, ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरूंची घेऊनी सुमणे, त्याचीच अवरपावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भावण असे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनिया वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजवली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहसी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविली ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळवूनी यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातूनही उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हावं, आपण पुढे जाहला. स्वामींकारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार स्वर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवसांनी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगनायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूची अमणी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.